तर डॉमचा इनसेम 2023चा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 1B. 4 मासेस दिलेले आपल्याला 20 kg, 16 kg, 18 kg, 14 kg, M1, M2, M3, M4 असे लिहून घेतले. त्याच्यानंतर त्यांचं रेडियस दिलेलं आहे 60, 70, 80 आणि 70. त्याला लगेच आहे ना मीटर मध्ये कन्वर्ट करून घेतलं. 0.06 मीटर, 0.07 मीटर, 0.08 मीटर आणि 0.07 मीटर परत. त्याच्यानंतर द मासेस M2, M3, M4 revolve in plane 80 mm, 160 mm and 280 mm from M1. तर त्यांचं M1 पासूनचं डिस्टन्स दिलेलं आहे बाकीच्या मासेसचं, ते लिहून घेतलं. त्याच्यानंतर लोकेटेड ॲट 60 डिग्री, 135 डिग्री आणि 270 डिग्री. तो 0 नाही आहे, तो डिग्री आहे. रिस्पेक्टिव्हली मेजर इन काउंटर क्लॉकवाईज ऑन M1. मग θ1 0, θ2 60, θ3 135 डिग्री आणि θ4 270 डिग्री. त्याच्यानंतर इफ शाफ्ट इज डायनॅमिकली बॅलन्स, 2 masses both located at 50 mm radius and located midway between M1 and M2 and midway between M3 and M4. मग MX आणि MY अशा 2 मासेस म्हणजेच M1 आणि M2 म्हणजेच MX आणि MY असे अजून करू. आणि MX त्यांना मॅग्निट्यूड किती ते दिलेलं नाही, पण रेडियस दिलेलं आहे 50-50, ते लिहून घेऊ आपण. आणि त्याला लगेच मीटरमध्ये कन्वर्ट करून त्यांचा अँगल पण दिलेला नाही, तो पण काढायचा आपल्याला, ते पण हे करू. त्याच्यानंतर एक डायग्राम ड्रॉ करायची आहे पोझिशनची, मासेसची पोझिशनची डायग्राम ड्रॉ करायची आहे. सिंपल एक रेश लाईन मारली, त्याच्यावर 4 आपले जे मेन मासेस आहे त्यासाठी 4 लाईन मारल्या आणि एक शाफ्ट दाखवला जसं काय. आणि त्यांना नाव दिले M1, M2, M3 आणि M4. त्याच्यानंतर 2 जे आपले बॅलन्सिंग मासेस दिले त्यांनी, ते 2 बॅलन्सिंग मासेस काढले, त्याला नाव देऊ आपण MX आणि MY. आणि त्यांचं डिस्टन्स पण लिहून घेऊ लगेच. M1 पासून M2चं, M1 पासून M3चं आणि M1 पासून M4चं. तर 80, 160 आणि 280 असा डिस्टन्स लिहून घेऊ. आणि बिटवीन म्हणजे सेंटरला आहे, त्यांचं लगेच 40-40 असं डिस्टन्स लिहून घेऊ. आणि इकडं 60-60 असं डिस्टन्स येतं, मेजर केल्यावर बरोबर येतं ते 60-60 असं डिस्टन्स लिहून घेऊ. त्यानंतर आपल्याला अँग्युलर पोझिशन ऑफ मासेसची एक डायग्राम काढायची. आणि MX हा आपला रेफरन्स प्लेन आहे. MX हा आपण रेफरन्स प्लेन म्हणून घेतला आहे, तिथूनच आपलं बाकीचे कॅल्क्युलेशन चालू होतील. त्याच्यानंतर नेक्स्ट डायग्राम आहे आपली अँग्युलर पोझिशन ऑफ मासेस. त्यासाठी काय करू आपण, OA अशी एक OM1 अशी एक लाईन काढू. त्याच्यानंतर त्याच्यापासून 60 डिग्रीवर एक अशी अंदाजेच काढून राहिलो आपण, रफच काढायची, एवढं काही नाही त्याच्यात. M2 अशी लाईन काढली 60 वर, M3 काढली आपण 130 वर, 135 वर आणि M4 काढली आपण 270 डिग्रीवर. त्याच्यानंतर असं एक टेबल ड्रॉ करून घ्यायचा. त्याच्यामध्ये प्लेन, मास, रेडियस, फोर्स प्लस ओमेगा स्क्वेअर, डिस्टन्स फ्रॉम रेफरन्स प्लेन आणि कपल प्लस ओमेगा स्क्वेअर MRL असे कॉलम दाखवायचे. त्याच्यानंतर जो प्लेन आहे ते प्लेन कसे लिहायचे आपण बघून घ्या. ते पहिली डायग्राम काढली, त्याच्यामध्ये जो प्लेनचा सिक्वेन्स आहे M1, MX, M2, M3, MY आणि M4 या सिक्वेन्सने लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर मासेस जे आपण गिवन डाटामध्ये ते लिहायचे. MXच्या जागी डायरेक्ट मास दिले नाही, त्याच्यामुळे MX करायचं तिथं. त्याच्यानंतर जेवढे रेडियस आहे ते मीटरमध्ये लिहायचे, सगळे रेडियस मीटरमध्ये लिहून घेतले. त्याच्यानंतर जो मास आणि रेडियस यांना मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येईल 1.2. FX इज इक्वल टू 0.05 MX. आता जे नाही त्याला मल्टिप्लाय करायचं आणि MXच्या जागी MX लिहायचं. आता 16 मल्टिप्लाय बाय 0.7 1.2 1.12 आणि MYचं पण तसंच केलं. त्याच्यानंतर त्यांचे जे डिस्टन्स आहे, आता MY आपला रेफरन्स प्लेन आहे, मग रेफरन्स प्लेन पासून M1 हा 40 mm वर आहे, पण तो लेफ्ट साईडला आहे, मग तो मायनस घ्यायचा आणि राईट साईड वाला प्लस घ्यायचा. मग 40 - 40 असा आन्सर येईल आपलं. -0.04 घेतलं. आता हे सगळं मीटरमध्येच घ्यायचं, सगळे कॅल्क्युलेशन आपले मीटरमध्ये चालू आहे. मग ते घेतलं 0.04, 0.12, 0.18 आणि 0.24 असं आपले सगळे डिस्टन्स आले रेफरन्स प्लेन पासून. आता परत 4 प्लस ओमेगा स्क्वेअरला डिस्टन्स फ्रॉम रेफरन्स प्लेन मधून मल्टिप्लाय करायचं, म्हणजे कपल प्लस ओमेगा स्क्वेअर M × R × L. MR ला आता आपण मल्टिप्लाय केलेलं आहे, मग डायरेक्ट MR घेऊ आणि त्याला मल्टिप्लाय करू लेंथची. मग 1.2 मल्टिप्लाय बाय -0.04, तर आन्सर येईल आपलं 0.048 आणि 0च्या जागी 0 येईल. 0.04 मल्टिप्लाय बाय 1.12 0.004.
असं सगळं आपण मल्टिप्लाय करून घेतलं आणि सी वायच्या जागी म्हणजे कपल प्लस ओमेगा स्क्वेअर वायच्या जागी तिथं डायरेक्ट सी वाय इज इक्वल टू 0.009 MY म्हणजे 0.05 MY ला 0.18 मल्टिप्लाय केलं, एफ वायनी 18 मल्टिप्लाय केलं तर ही व्हॅल्यू आली त्याची. त्याच्यानंतर आता कपल पॉलिगॉन आपण ड्रॉ करू. कपल पॉलिगॉनसाठी आपल्याला जो कपल प्लस ओमेगा स्क्वेअरचा कॉलम आहे त्याच्यातलं व्हॅल्यू घ्यायचं आहे, तर त्या व्हॅल्यू घेऊ आपण. आता आपल्याला काढायचं आहे कपल पॉलिगॉन. त्यासाठी आपण स्केल घेतली आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.44. त्याच्यानंतर आपल्या ज्या कपल पॉलिगॉनच्या व्हॅल्यू होत्या त्या सगळ्या व्हॅल्यूला 0.44 ने डिवाइड करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला त्याची स्केलनुसार व्हॅल्यू भेटतील. नंतर ते आपण ड्रॉ करू त्याच्यानुसार. आणि एक प्रोटेक्टर आणि एक स्केल तर लागलच. त्याच्यानंतर घ्यायची त्या व्हॅल्यू घेतल्या त्यांच्यासाठी अँगल घ्यायचे. तर पहिली व्हॅल्यू आपली 1.09. तर 1.09ची आपण एक लाईन मारून घेऊ. तर M1ला अँगल नाही म्हणजे ती स्ट्रेटच घ्यायची 0 डिग्रीवर. ती घेतली 0 डिग्रीवर, त्याला नाव द्यायचं AO. त्याच्यानंतर M2 लाईन मारायची आपल्याला. त्यासाठी अँगल घ्यायचा आपल्याला 60 डिग्री, M3ला घ्यायचा 135 डिग्री आणि M4ला घ्यायचा 270 डिग्री. तर M2 साठी 60 डिग्रीवर प्रोटेक्टर ठेवायचं. पॉईंट A पासून 60 डिग्रीवर पॉईंट O पासून 60 डिग्रीवर एक लाईन मारायची आणि ती A ला जॉईन करायची. तिला नाव द्यायचं B आणि ती 1 सेंटीमीटरची लाईन असेल ती. त्याच्यानंतर M3चा M1 पासून 135 डिग्रीचा अँगल घ्यायचा. 135 डिग्रीचा अँगल घेतला. त्याच्यानंतर अँगल घेतला आणि तो 3.90 वर त्याची तेवढ्याची लाईन मारली आणि ती लाईन B ला जॉईन करून दिली. त्याच्यानंतर पॉईंट C पासून 270 डिग्री खाली म्हणजे पॉईंट O पासून 270 डिग्री C ला पॅरलल लाईन घ्यायची आणि तिथून 270 डिग्रीचा अँगल टाकायचा आणि ती 5.34 सेंटीमीटरची लाईन घ्यायची. तिला D नाव द्यायचं. तर D आणि O यांना जॉईन करून द्यायचं. D आणि O ला जॉईन करून द्यायचं. ती असेल लाईन आपली आन्सरवाली लाईन असेल ती लाईन जॉईन करून द्यायची आणि तिचं डायमेन्शन किती ते पण मोजायचं आणि तिचा अँगल पण मोजायचा. तिचा अँगल कसा मोजायचा, सगळ्यांचा अँगल असाच मोजायचा. एक पॅरलल लाईन काढायची. त्याच्यानंतर प्रोटेक्टर घ्यायचं. प्रोटेक्टर घेतलं का आपल्याला जो अँगल जो ड्रॉ करायचा त्या अँगलला मार्क करायचं आणि त्या लाईन जॉईन करून द्यायचा. आता इथला अँगल आहे आपला 28 डिग्री पॅरलल लाईन पासून वर, म्हणजेच A पासून किती येतो तो अँगल. आणि याचं डायमेन्शन आहे आपलं 3.7 सेंटीमीटर म्हणजे MY. आता आपण जो कपल पॉलिगॉन ड्रॉ केला तिथं आपल्याला जो DO लाईन भेटली 3.7 सेंटीमीटर म्हणजेच ती MY. तर MYचं आपण ते इक्वेशन लिहून घेऊ. CY इज इक्वल टू 0.009 MY म्हणजे CY. तर हे त्याच्या राईट साईडला आपण लेफ्ट साईडला लिहून घेऊ आणि CY ची व्हॅल्यू येऊ 3.7 आणि त्याला मल्टिप्लाय करू स्केल सोबत 0.044. त्याच्यानंतर याचा आन्सर येईल आपलं त्याला मल्टिप्लाय केल्यावर 0.1628 आणि MY जसं तसा खाली घेतला आणि हा 0.09 लेफ्ट साईडला मल्टिप्लाय होता, राईट साईडला गेल्यावर डिवाइडला जाईल आणि त्यांनी डिवाइड केलं 0.1628 ला. तर आन्सर येईल आपलं 18 kg. 18 kg आपलं आन्सर येईल. हे झालं आपलं आन्सर. MY ची व्हॅल्यू किती आहे 18 kg आणि θ y आपण अँगल मोजला होता तो किती आहे 28 डिग्री. म्हणजे 2 आन्सर भेटले आपले. आता 2च राहिले. आता आपण ते लगेच चार्ट मध्ये लिहून घेऊ म्हणजे आपली एकच व्हॅल्यू मिसिंग राहिली आता. त्याच्यानंतर आता आपल्याला काढायचा फोर्स पॉलिगॉन. त्यासाठी आपण स्केल घेतली 0.98 म्हणजे फोर्स पॉलिगॉनच्या कॉलम मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू होती ती 0.98 होती आणि त्यांनी परत सगळ्या व्हॅल्यूला 0.98 ने डिवाइड करून घेतलं म्हणजे सगळ्या व्हॅल्यू 0.98 ने डिवाइड केल्या. आन्सर आहे आपलं 1.22 1.14 1.46 आणि OA लाईन मारली आपण M1 ची आणि तिची डायमेन्शन घेतलं 1.22. त्याच्यानंतर त्याच्यापासून वर घेतली परत 60 डिग्रीवर M2 1.14 आणि परत तिथून 135 डिग्रीवर C लाईन मारली आपण 1.46 1.1 सेंटीमीटर आणि 46 4 mm ची लाईन मारली 6 सोडून दिला. त्याच्यानंतर
आपण तिथून 270 डिग्री खाली, सी पासून 270 डिग्री खाली पॉईंट डी वर 1 सेंटीमीटरची लाईन मारली. आणि त्याच्यानंतर आपण जो MY काढला होता तो MY आपण मल्टिप्लाय केला स्केलचं हे करून, तर त्याची व्हॅल्यू आली 0.838. आणि तिथून त्याचा 28 डिग्री अँगलवर पॉईंट ई घेतला आपण, 0.838 त्याचं डायमेन्शन आहे. आणि ओ आणि ई ला मॅच करून घेतलं. त्यांचं डायमेन्शन आहे जवळजवळ 2 सेंटीमीटर. OA = 2 सेंटीमीटर. आणि तिथून एक पॅरलल लाईन मारली ओला त्याचा अँगल मोजायसाठी. तर त्याचा अँगल प्रोटेक्टरने मोजू आपण. प्रोटेक्टर घ्यायचं, एक पॅरलल लाईन मारली ईला, OA पॅरलल लाईन मारली. त्याच्यानंतर प्रोटेक्टर ऍडजस्ट केलं. त्याला हाफ जरी प्रोटेक्टर असलं तरी चालेल, 180 वरून डायरेक्ट तो जो येईल तेवढा प्लस करून घ्यायचा. आता आपण जो फोर्स पॉलिगॉन ड्रॉ केला त्याच्यानुसार आपल्याला काय भेटलं, OA भेटला 2 सेंटीमीटर आणि आपला अँगल आहे 222. सॉरी तिथं चुकून 241 झाले, 222 अँगल आहे. तर आपलं इक्वेशन होतं, एक व्हॅल्यू मिसिंग होती, FX 0.05 mx, ती व्हॅल्यू घेतली. त्याच्यानंतर FX ची व्हॅल्यू आपली 2 सेंटीमीटर, त्याला मल्टिप्लाय केलं स्केल सोबत, 0.98 आपली स्केल होती. आणि आन्सर येईल आपलं 1.96. आणि 1.96 ला डिवाइड करू 0.05 नी, 0.05 नी डिवाइड करू तर MX ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 39.2. आता 39.2 kg आपलं MX आलंय, मॅग्निट्यूड ऑफ MX. ते दुसरं जे मास होत त्याचं. आणि आपला जो अँगल आहे OX म्हणजे θX चा जो अँगल आहे तो 224 आहे.